माझ्या मनात हा विचार आहे, माझ्या मनात हे करू की ते करू, म्हणजे थोडक्यात मी हे करू की हे न करू. संस्कार म्हणजे काय शेवटी की या सगळ्या अनेक वर्ष आपल्या मनावर ते बिंबलेले जे विचार आहेत, वृत्ती आहेत. एखाद्या व्यक्तीवर जे संस्कार होतात ते बाह्य वस्तू, वातावरण किंवा बाह्य व्यक्तींचे अनुभव निश्चितच आपल्या जीवनावर त्याचा खोलवर परिणाम होत असतो. कल्पनाच करू शकत नाही आपण, कारण आपलं जीवन आपण जगतो. आता समजा माझा स्वभाव हा. नमस्कार श्रोते हो, आजच्या यात आपल्या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण चर्चासत्रामध्ये आपल्या सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत. चर्चासत्र इथे आयोजित केलेलं आहे की जो विषय आपल्या प्रत्येकाच्याच दैनंदिन, वैयक्तिक, व्यावहारिक आणि अर्थातच पारमार्थिक आयुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे, अत्यंत जवळचा, निगडीत असा हा विषय आहे. आणि या विषयाचं नाव आहे स्वभाव दोषांच्या निर्मूलनाचं महत्त्व आणि गुणसंवर्धनाची प्रक्रिया. आपल्या सर्वांनाच माहीत आहे श्रोते हो की आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रगती करण्यासाठी आपल्या व्यक्तिमत्व विकासावर भर देत असतो. आणि या व्यक्तिमत्व विकासाच्या अंतर्गत आपल्यामध्ये असलेले दोष नाहीसे करण्यासाठी, ते कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि आपल्यामध्ये विविध चांगले गुण यावे यासाठी सुद्धा प्रयत्नरत असतो. तर ही मुळात सगळी प्रक्रिया कशी आहे आणि या प्रक्रियेमध्ये आपलं मन किती महत्त्वपूर्ण आहे, त्याची भूमिका काय आहे, हे आपण सविस्तर शास्त्रशुद्ध पद्धतीने समजावून घेणार आहोत. आणि हा विषय आपल्या श्रोत्यांना जास्तीत जास्त आकलन व्हावा यासाठी या विषयाची एक सविस्तर मालिकाच आम्ही आपल्यासमोर सादर करणार आहोत. आणि त्याच विषयाचा आज हा आपल्यासमोर प्रस्तुत करत आहोत पहिला पॉडकास्ट. तर हा विषय आहे स्वभावदोष निर्मूलनाचं महत्त्व आणि गुणसंवर्धनाची प्रक्रिया. तर हा विषय आपल्यासमोर प्रस्तुत करण्यासाठी आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर विशेष अतिथी म्हणून उपस्थित आहेत सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री चेतन राजहंस. नमस्कार चेतनजी. नमस्कार. सगळ्या श्रोत्यांना माझा नमस्कार. खरं तर आजचा विषय हा मनात डोकवण्याचा आहे, म्हणजे आत डोकवण्याचा आहे. त्यामुळे सगळ्याच श्रोत्यांना हा विषय ऐकताना खूप खूप आनंद होईल. नक्कीच. आणि आपलंही सहर्ष स्वागत आहे. आणि आपण हा विषय आता विस्तृतपणे शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याकडून जाणून घेणार आहोत. तर माझा पहिलाच प्रश्न आपल्याला चेतनजी असा असेल की आपण हा जो विषय मांडतो आहे स्वभावदोष निर्मूलन, तर हा सगळा विषय आपल्या मनाशी निगडीत आहे. अगदी. तर मग हे मन नक्की असतं कुठे किंवा या मनाची रचना कशी असते याविषयी तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगावं. खूपच छान जिज्ञासा आहे आणि इंटरेस्टिंग आहे. खरं तर आपला हा जो देह आहे, याला शरीर म्हणतो आपण, हा स्थूल देह झाला अध्यात्माच्या अनुसार. आणि हा डोळ्यांना दिसतो सुद्धा. आपल्या या स्थूल देहामध्ये आपण ऐकलेलं असतं की पंचज्ञानेंद्रिय आहेत, म्हणजे कान, नाक, डोळा, त्वचा, जीभ यांच्याद्वारे आपण ज्ञान करतो. पंचकर्मेंद्रिय आहेत जी कर्म करतात, किंवा पंचप्राण आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. तर या सगळ्यांनी आपला स्थूल देह बनलेला आहे. थेरॉटिकली सगळ्यांना माहिती असतं. अगदी तसाच सूक्ष्म देह असतो या देहासोबत. आणि जसे पंचप्राण याच्यात आहेत तसे याच्यात पंचसूक्ष्म प्राण आहेत. पंच ज्ञानेंद्रिय तर पंचसूक्ष्म ज्ञानेंद्रिय आहेत. पंच कर्मेंद्रिय तर इकडे सूक्ष्म रूपात सूक्ष्म देहामध्ये पंच सूक्ष्म कर्मेंद्रिय आहेत. म्हणजे हे घटक सगळे जसे स्थूल देहात असतात अगदी तसेच सूक्ष्म देहात सुद्धा असतात. आणि याचबरोबर अंतःकरण चतुष्टय सुद्धा असतं. म्हणजे सूक्ष्म देह जो असतो तो 19 घटकांनी बनलेला असतो. पंचसूक्ष्म प्राण, पंचसूक्ष्म ज्ञानेंद्रिय, पंचसूक्ष्म कर्मेंद्रिय आणि अंतःकरण चतुष्टय म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहम, ह्या 4 घटकांनी ते बनलेलं असतं. आणि भारतीय दर्शनशास्त्रामध्ये याला अंतःकरण चतुष्टय म्हटलं कारण याला अंतःकरण म्हणतात, मन, बुद्धी, चित्त आणि अहम या 4 गोष्टींना. 19 घटक ही असतात आणि ही आपल्या सूक्ष्म रूपामध्ये सूक्ष्म देहामध्ये असतात. त्यामुळे मन सुद्धा अंतःकरणात सुद्धा असतं आणि ते आपल्या सूक्ष्म देहामध्ये असतं. बरं. पण आता पंचज्ञानेंद्रिय सहसा सर्वसामान्यांना माहिती असतात. हे जे तुम्ही अंतःकरण चतुष्टय म्हटलात तर याबाबत थोडंसं सविस्तर सांगा की हा प्रत्येक घटक नक्की काय आहे.
अगदी मनाच्या विषयी तर सगळ्यांना माहिती आहे की आपल्या मन हा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग होणारा नेहमीचा शब्द आहे. आपण म्हणत असतो माझ्या मनात हा विचार आहे, माझ्या मनात हे करू की ते करू. म्हणजे थोडक्यात मी हे करू की हे नको करू, किंवा मी हे करायला हवं की नको करायला हवं, हा जो विचार असतो, हा विचार करण्याचं कार्य म्हणजे मनाचं कार्य. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दर्शनशास्त्रामध्ये खूप छान म्हटलंय की संकल्प आणि विकल्प हे दोन कार्य करण्याचं जे मुख्य मनाचं कार्य मानलं गेलंय. चांगला कर्म करण्याचा निश्चय करणं किंवा वाईट कर्म करण्याचा विचार करणं, हे दोन्ही कामं मनाची आहेत. मनच करत असतं. म्हणजे मन एक प्रकारे चंचल भूमिकेत असतं. आणि म्हणून गीतेमध्ये जेव्हा कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद सुरू होता, तेव्हा भगवान श्रीकृष्ण देवांनी खूप सुंदर सांगितलं की आपण प्रत्येक गोष्टीवर विजय मिळू शकतो, त्याला विजय प्राप्त करता येऊ शकतो, पण मनावर विजय प्राप्त करता येणं अत्यंत कठीण अशी गोष्ट आहे. कारण मन हे चंचल असतं, त्याला स्वतःचा निर्णय घेता येत नसतो. त्यामुळे मनाची एक विशेषता लक्षात येईल. बुद्धीच्या बाबतीत पुढचा म्हणजे बुद्धी हा दर्शनशास्त्रामध्ये त्याला विवेक म्हटलेलं आहे की निश्चयात्मक बुद्धी, म्हणजे बुद्धी ही निश्चय करते किंवा निर्णय देते. मनाला जेव्हा द्वंद्व आहे, दोन विचार आहेत, तर एक विचार काय करायचंय हा जो निर्णय हवा असतो हा बुद्धी देते. आणि त्याच्यामुळे मनापेक्षा सूक्ष्म आहे बुद्धी, जी निर्णय त्याला देते. आणि हे बुद्धीचं कार्य आहे की मनाला निर्णय देणं. चित्त, आता चित्त म्हणजे काय, तर आपल्या जसं चित्त म्हणजे थोडक्यात सोप्या भाषेत सांगायचं तर अंतर्मन. आपण म्हणतो ना माझं एक मन असं म्हणतंय आणि दुसरं मन असं म्हणतं, म्हणजे दोन मन आहेत आपल्याकडे. तर जे बाह्य मन आहे त्याच्याशी आपण चर्चा केलीच मनाची, पण हे जे अंतर्मन आहे ज्याला चित्त म्हटलेलं आहे, तर याच्यामध्ये सगळ्या आपल्या स्मृती साठवलेल्या असतात. अच्छा. आणि त्या स्मृतींचा एक जो साठा असतो मोठा, त्या आपल्याला योग्य वेळी योग्य काय करायचं, अनुभवांत स्मृती असतात, भावभावना असतात त्याच्यामध्ये, अशा आपले विचार असतात, विकार असतात. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या चित्तामध्ये असतात. त्यामुळे आपण एखाद्या गोष्टीचं चिंतन करतो, म्हणजे चित्ताद्वारे विश्लेषण करतो. बर. त्यामुळे चित्ताची एक भूमिका आहे. आणि चौथा आहे अहम. अहम म्हणजे मी कुठेतरी वेगळा आहे हा विचार. आणि अध्यात्मशास्त्रानुसार तर मी ईश्वरापासून वेगळा आहे हा विचार म्हणजे अहम. पण व्यावहारिक जीवनात सुद्धा आपण पाहतो ना की माझा एक इगो असतो, म्हणजे काय की मी एक वेगळे आहे, माझी एक काहीतरी वेगळी प्रतिमा आहे, माझं काहीतरी वेगळेपण आहे. हा जो अंतर्गत अंतःकरणात जो विचार प्रबळ असतो त्याला अध्यात्मात अहम म्हटलं जातं. आणि अध्यात्मातला शेवट हाच असतो की मला अहम नष्ट करायचा आहे. म्हणजे काय करायचंय, तर मी ईश्वरापासून वेगळा नाही, मी ईश्वराशी एकरूप व्हायचंय. मला अहम ब्रह्मा, तो ईश्वर मीच आहे, मीच ब्रह्म आहे. तर हे जे विचार आहे, तर हे प्राप्त होण्यास सोहम म्हणजे तो मीच आहे हा जो विचार करणं आहे म्हणजे अहंकार नष्ट करणं आहे. तर अहम एक अंतःकरण चतुष्टयाचा पण एक भाग आहे आणि त्याचं एक दर्शनशास्त्रात विशेष महत्व आहे. तर हे अंतःकरण चतुष्टय झालं. बरोबर. आता याच पुढे जाऊन जसं आपण म्हणतो आधुनिक मानसशास्त्र, सायकॉलॉजी, तर मग हा सायकॉलॉजी आणि अध्यात्म या दोघांमध्येही मन हाच फार मोठा भाग आहे. मग यामध्ये काही साम्य आहे का? निश्चितच आहे. खरं तर भारतीय दर्शनशास्त्र म्हणजे योग, पातंजल योग दर्शन असो किंवा सगळ्यांमध्ये जे मनाचं कार्य सांगितलंय किंवा मनाची जी रचना सांगितली, अगदी तशीच रचना आधुनिक मानसशास्त्रांनी सांगितलेली आहे. त्यामुळे हे साम्यच आहे खरं तर. आणि मनाचे दोन अंग आहेत. मी मगाशी पण सांगितलं की कॉन्शियस माइंड म्हणजे बाह्य मन आणि सबकॉन्शियस माइंड म्हणजे अंतर्मन. मनाचे दोन भाग आहेत. आणि जे सबकॉन्शियस माइंड जे विज्ञान आधुनिक मानसशास्त्रानुसार जे कॉन्शियस माइंड आहे, बाह्य मन, ते फक्त 10% असतं. एक मनाची जर आकृती तुम्ही तयार केली तर 10% मन हे बाह्य मन आहे आणि 90% मन हे अंतर्मन आहे, ज्याला सबकॉन्शियस मन आपण म्हणतो. आणि बाह्य मनाचं कार्य वेगळं असतं, अंतर्मनाचं कार्य वेगळं असतं. तर आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचं असतं की एक तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगायचं झालं तर आपल्याला एखादी व्यक्ती समोरून आली समजा, आणि व्यक्ती समोरून आल्यानंतर आपण म्हणतो अरे ह्याचं नाव काय. ती व्यक्तीला आपण हाय बाय करतो, सगळं अगदी गप्पा मारतो, पण आपल्याला नाव आठवत नसतं. कारण बाह्य मनात ती व्यक्ती आली आहे, तिच्याशी बोलायला हवं, हे सगळं बाह्य मन सांगतं आपल्याला.
पण अंतर्मनात त्याचं नाव आठवत नाही. काही वेळाने ते आठवतं. म्हणजे अंतर्मनात ते कुठेतरी लिहिलेलं असतं, आपल्या स्मृतींमध्ये दडलेलं असतं, बरोबर. आणि थोड्या वेळाने ते आपल्याला एकदम स्मरतं की हे नाव आहे त्याचं. म्हणजे अंतर्मन हे अशा प्रकारे काम करतं. बरं, तुम्हाला असं म्हणायचंय का की बाह्य कुठल्याही आपण ज्या गोष्टी पाहतो, ऐकतो, त्याला रिस्पॉन्डिंग हे सगळं बाह्य मन करत अगदी. असतं. पण मग हे जे 90% जे उरलेलं आहे त्या अंतर्मनात काय काय एवढं दडून राहिलेलं आहे किंवा काय साठवून ठेवलेलं आहे? बाह्य मन असतं ना, हे बाह्य मन म्हणजे दिखाऊ मन आहे आपलं. त्याचं जे एनर्जी स्त्रोत आहे, म्हणजे त्याला जे विचारांचं ऊर्जा पोहोचवणारं जे मूळ स्त्रोत आहे ते आपलं अंतर्मन आहे, थोडक्यात सांगायचं तर. आणि या मनामध्ये काय असतं ना, एक खूप अशी इंटरेस्टिंग रचना असते त्या मनामध्ये. त्या मनामध्ये ना, आता मी मगाशी जसं सांगितलं की या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कार असतात अंतर्मनामध्ये, जे अनेक वर्षांपासून आपल्या किंवा अनेक जन्मांपासून कदाचित निर्माण झालेले असतात. त्यातला एक संस्कार असतो वासना. वासना संस्कार म्हणजे काय, तर आपल्या ज्या जीवन जगण्याच्या इच्छा आहेत, आपल्या आकांक्षा आहेत, महत्वाकांक्षा आहेत किंवा वासना आहेत, तर या ज्या डिझायर्स असतात आपल्या इच्छा, या सगळ्या ज्या आहेत त्या वासना केंद्रात असतात. तसंच एक असतं आवड नावड केंद्र, संस्कारांचं केंद्र. मला आता गुलाबजामुन आवडतो किंवा रसगुल्ला आवडतो, तो समोर दिसल्यानंतर ती खाण्याची इच्छा होणं हे कधी होतं, जेव्हा तो संस्कार उफाळून येतो. तर अंतर्मनात तो संस्कार असतो. किंवा पाऊस पडायला, अगदी पाऊस पडायला लागला तर आपल्याला असं वाटतं की आता भजे खायला हवेत. म्हणजे माझी आवड काय, भजे खाण्याची आहे. तर पाऊस हे निमित्त घडलेलं आहे, पण तो उफाळून येतो तो संस्कार, तो आवड निवड येतो. किंवा एखादी समजा भोपळ्याची भाजी समोर ठेवली, मला ती आवडत नाही, तर तो मला ती कमीच खायची आहे हा जो विचार येतो तो त्या न आवडण्याच्या प्रक्रियेमुळे होतो. तर अंतर्मनात जो आवड नावड संस्कार असतो तो एक असा असतो, याच्यात तो आपल्याला सांगतो. तिसरा एक असतो वैशिष्ट्य, आपल्या वैशिष्ट्यांशी संबंधित असतो. म्हणजे काय असतं, तर एखादी कला आहे किंवा एखादा खेळ आहे, त्याच्यात मी प्रावीण्य कुठेतरी मिळवलं. आता विशेषतः मी तबला मी वाजवतो, तर तबला वाजवताना मला हे स्पष्ट आहे की झपताल काय कधी वाजवायचा आहे, त्रिताल कधी वाजवायचा आहे, राग दादरा म्हणजे दादरा ताल कधी वाजवायचा आहे, किंवा कुठल्या रागाला कुठलं मी तबला हे करायचा आहे, हे माझा इतका सराव झालेला आहे त्याविषयीचा की जेव्हा मी झोपेत सुद्धा असतो तेव्हा मला माहिती आहे की झपताल म्हणजे काय, त्रिताल म्हणजे काय. तर या ज्या गोष्टी आहेत या माझ्या वैशिष्ट्य केंद्रामध्ये साठवलेल्या असतात. स्वभावाचं एक केंद्र आहे. जसे आपले गुण आपल्या स्वभाव म्हणजे आपल्या स्वभावामध्ये आपले गुण असतात, आपले दोष असतात. समजा मला एखाद्या गोष्टीविषयी प्रचंड राग आहे किंवा माझे शेजारी व्यक्तीविषयी माझ्या मनात प्रचंड पूर्वग्रह आहे, तर ती शेजारची व्यक्ती दिसली की तो मला त्यांच्याविषयीचा पूर्वग्रह, त्यांच्याविषयीचे प्रसंग उफाळून येतात किंवा राग उफाळून येतो. म्हणजे आपले दोष किंवा एखादा गुण आहे, मला एखाद्याला सहाय्य करण्याचा गुणच आहे, तर तो काहीतरी कोणी अडचणी झाला की माझा तो संस्कार उफाळून देखील सहाय्य केलं पाहिजे, म्हणजे परोपकाराची भावना उफाळून येते. तर हा झाला माझा स्वभाव केंद्र. अशा प्रकारे सगळी केंद्र असतात मनामध्ये, आणि ही मनामधली केंद्र जी असतात ती संस्कारांचा साठा करून ठेवतात. संस्कार म्हणजे काय शेवटी, की या सगळ्या अनेक वर्ष आपल्या मनावर ते बिंबलेले जे विचार आहेत, वृत्ती आहेत, आपल्या कृती आहेत, ते सगळे संस्कारांच्या रूपात तिथे समाविष्ट झालेले असतात. अशी ही एक रचना आहे आणि अतिशय सुंदर अशी रचना आहे. तुम्ही मगाशी जे म्हटलं की हे छोटी छोटी केंद्र असतात, तो संस्कार शब्द वापरला. आता आपला जो प्रचलित संस्कार शब्द आहे तो वेगळा, पण इथे थोडक्यात असं तुम्हाला म्हणायचंय का हे एक वेगवेगळे कप्पे असतात मनामध्ये की ज्याच्यामध्ये आवड निवड म्हणा, स्वभाव म्हणा, हे सगळे असे स्टोअर केलेले असतात, असं म्हणायचं? अगदी असंच असतं. चित्त जे आहे, चित्त म्हणजे आधुनिक मानसशास्त्रानुसार जर पाहिलं गेलं तर चित्तामध्ये सुद्धा दोन भाग आहेत. म्हणजे एक जो आहे वरचा थर असतो म्हणजे अप्पर, त्याच्यामध्ये हे सगळे सेंटर्स असतात. अगदी हे कप्पेच असतात, तुम्ही जसं वर्णन केलं तसं. जसं आवड नावड आहे, स्वभाव आहे, वैशिष्ट्य आहे, किंवा अजून एक असतो देवाणघेवाण जो असतो की त्याच्यात असं असतं की एखाद्या व्यक्तीने तुमचे 100 रुपये घेतलेत आणि ती 100 रुपये असलेली व्यक्ती तुमच्या डोळ्यांसमोर जेव्हा येते तेव्हा तुम्हाला लगेच ते स्ट्राईक होतं की ह्याच्याकडनं मला 100 रुपये घ्यायचे. म्हणजे देवाणघेवाण हिशोबाचा जो एक आपलं केंद्र आहे ते तिथे असतं, स्टोअर केलेलं असतं. तर हे सगळं असतं प्री कॉन्शियस माइंडमध्ये, म्हणजे वरचा जो थर आहे चित्ताचा.
चित्ताच्या खाली आणखी एक थर असतो बर. ज्याला अनकॉन्शियस माइंड म्हणतात. हं. आणि हे जे हा जो थर असतो हा एक प्रकारे हा आपल्या सुप्त मन आपलं जे आहे त्याला म्हणतात सुप्त मन. बर. हे सुप्त मन अतिशय सूक्ष्म असं असतं आणि या सुप्त मनामध्ये या जन्मातल्या स्मृती असतात, गेल्या जन्मातल्या स्मृती असतात, अच्छा. काही जन्मांच्या स्मृती असतात. तर या सुप्त मनात त्या दडलेल्या असतात. बर. मग बऱ्याचदा असं म्हणतात बघा लोक की मला हे काहीतरी झाल्यासारखं वाटतंय, अशीच्या अशी प्रक्रिया घडल्यासारखी वाटते, हे त्याच्यामुळे होत असेल का? अगदी अगदी. मागील कारण जन्मांच्या- आपण कल्पना करतो. मग एक तुम्ही शब्द ऐकला असेल कल्पना. मी कल्पना करतो किंवा मी कल्पना करून पाहिलं. प्रत्यक्षात कधीतरी जीवनात ते पाहिलेलं असतं. मग ते या जन्मात असेल, गेल्या जन्मात असेल, अनेक जन्मांपूर्वी पाहिलेलं असतं. पण ते एकदम स्ट्राईक होतं म्हणून ती कल्पना होते. त्यामुळे कल्पना हे काही मानसशास्त्र नाहीये, कल्पनेच्या मागे सुद्धा अध्यात्मशास्त्र आहे. म्हणजे मग ती ही छोटी छोटी जी संस्कारांची केंद्र आहेत ती तुम्ही या संदर्भात म्हणाला अगदी, अगदी. की हे जे छोटे कप्पे आहेत मनातले, हो. मग त्यामध्ये हे पूर्वजन्मांचं कुठेतरी म्हणून मग ते क्लिक होत असतं, कुठेतरी अगदी. आपल्याला आठवतं. अगदी तसंच होतं. हां. आपल्याकडे काय होतं की संस्कार म्हणजे काय? शेवटी संस्कार म्हणजे आपल्याकडे चांगल्या गोष्टींचाही संस्कार असतो आणि वाईट गोष्टींचाही संस्कार असतो. आणि हा जो संस्कार असतो हा काय असतो, म्हणजे आता आपण म्हणतो ना की लहान मुलांवर संस्कार करावेत. म्हणजे काय होतं तर चांगल्या गोष्टी मुलांना सांगितल्या जाणं म्हणजे चांगले संस्कार झाले. सम्यक कृती करण्याचा विचार म्हणजे संस्कार, ही जी एक डेफिनेशन आहे. तर थोडक्यात काय असतं की एखाद्या व्यक्तीवर जे संस्कार होतात ते बाह्य वस्तू, वातावरण किंवा बाह्य व्यक्तींचे अनुभव यांच्या आधारे ते संस्कार होतात. उदाहरणार्थ की मी जर अभ्यास केला नाही तर बाई मला शाळेत शिक्षा करतील, हा जो भीतीचा संस्कार आहे हा कशामुळे होतो? तिथल्या अनुशासनामुळे होतो, शाळेतल्या शिस्तीमुळे होतो. तसंच मी चांगल्या सवय म्हणजे सकाळी उठलं पाहिजे, उठल्यानंतर मी दात घासले पाहिजे, ही जी चांगली सवय आहे याचा संस्कार कसा होतो? आई वडील रोज सकाळी उठून हेच करतायत त्यामुळे मी हेच केलं पाहिजे, हे पाहून पाहून आपण शिकतो. बरोबर. तर या गोष्टी, ज्या कृती, ज्या वृत्ती आपल्या वारंवार केल्या जातात त्या संस्कारांच्या रूपात स्थायी आपल्या मनात स्थिर भावाने निर्माण होतात. मी तुम्हाला तेच आत्ता म्हणणार होते की थोडंसं उदाहरणं देऊन आम्हाला स्पष्ट करा की हे सगळे जे बारीक बारीक संस्कार आहेत, बारीक बारीक मनाचे कप्पे आहेत, ते दैनंदिन जीवनामध्ये कसे लागू पडतात किंवा दैनंदिन जीवनात त्याचं सगळ्याचं रिपरकेशन कसं असतं याबद्दल थोडं सांगा. निश्चितच. उदाहरण सांगतो मी तुम्हाला की आपले जे संस्कार असतात, एक अगदी मी मगाशी पण सांगितलं की भोपळ्याची भाजी घरात बनली आहे आणि तर मी पहिला माझ्या मनात प्रश्न उत्पन्न होतो की भोपळ्याची भाजी घरात आणलीच कशासाठी जर मला आवडत नाही तर? म्हणजे माझा आवड नावड जो केंद्र आहे तो इतका प्रबळ आहे की तो प्रतिक्रियेत रूपांतर होतो. म्हणजे माझ्या स्वभाव केंद्राला तो मित्र बनवतो. म्हणजे कप्पे दोन आहेत, एक स्वभावाचा कप्पा आहे आणि एक आवड नावड. नावड इतकी प्रबळ झालेली आहे की ती स्वभावातल्या जो दोष आहे की प्रतिक्रिया व्यक्त करणं किंवा राग येणं त्याला ती उफाळून आणते. तर हा एक छोटा प्रसंग आहे की बाबा घरात भाजी आणलीच का आणि मी भाजी खाणार नाही, हा जो एक पुन्हा ठामपणा आलेला आहे त्याच्यात, हा सुद्धा त्या स्वभावातनं आलेला आहे. म्हणजे माझा स्वभाव कुठेतरी ठाम आहे की मला ज्या गोष्टी आवडत नाही त्या मी करणार नाही. तर ही जी मनातली जी कप्पे असतात, जी संस्कारांची आवड नावड असेल किंवा स्वभाव असेल, तर ते एकत्र काम करतात. जसं आता ही भाजी मला आवडत नाही तर ज्याच्याविषयी पूर्वग्रह आहे त्याला द्या, म्हणजे मोठ्या भावाला द्या, त्याला आवडेल ती त्याला द्या. म्हणजे माझ्या मनात पूर्वग्रहाचा जो देवाणघेवाणाचा संस्कार आहे तो तिथे व्यक्त होतो. तर जेव्हा आपले हे जे अंतर्मनातले जे अनुभव असतात, आपल्या ज्या स्मृती असतात, आपले जे संस्कार असतात, ते एकमेकांना, म्हणजे शेवटी चिंतन ही जी प्रक्रिया आहे, मी मगाशी म्हटलं एखादा लेख लिहायचा आहे मला वृत्तपत्रामध्ये, तर एखाद्या राजकीय घडामोडीविषयी लिहायचा आहे, तर त्या राजकीय घडामोडीविषयी लिहिताना मी त्याविषयी जे जे वाचलेलं असेल पूर्वजीवनात ते सगळं मला स्मरत असतं आणि त्याविषयीचं जे त्यावेळी केलेलं विश्लेषण माझ्या मनाने आहे ते मी लिहित असतो. बरोबर. पण हे विश्लेषण कशातनं आलेलं असतं? माझ्या वैशिष्ट्य केंद्रातनं आलेलं असतं. कारण मी काहीतरी अन्वेषण करून विश्लेषण करून ते साठवून ठेवलेलं असतं माझ्या विशिष्ट केंद्रामध्ये. आणि त्याच्यामुळे मला माहिती असतं की हा राजकारणीचा हा इतिहास आहे, म्हणजे हे वारंवार तो असं करतो, म्हणजे हा त्याचा स्वभाव आहे. हे माझं कधीतरी विश्लेषण झालेलं असतं, पण जेव्हा मी तो लेख लिहायला घेतो तेव्हा मी ते विश्लेषण लिहून काढतो. म्हणजे ती स्मृती माझ्या मनात कुठेतरी विशिष्ट केंद्रांमध्ये, संस्कारांमध्ये ती दडून बसली होती आणि मी तो लेख लिहिताना ती वापरली. बरं.
ह्यालाच आपण चिंतन असं म्हणतो का? त्यालाच म्हणतो आपण चिंतन. बर. आणि मगाशी तुम्ही जे म्हटलात की पूर्वग्रह, तर पूर्वग्रह म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात असलेला एक विशिष्ट मत असं आपण म्हणू शकतो. मग चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी ह्याच्यातूनच उद्भवत असतात का? अगदी जसं चांगलं आहे तसंच वाईट आहे, आणि जसं वाईट आहे तसं, म्हणजे दोन्ही गोष्टी सोबत सोबतच चालतात. आणि आपल्या मनातले 50% विचार हे चांगले असतात, तर 50% विचार हे नकारात्मक दिशेने जाणारे असतात. म्हणजे आपली मतंसुद्धा ही अशीच असतात. त्यामुळे ह्या गोष्टींचा समतोल साधण्यासाठीच स्वभावदोष निर्मूलन असतं खरं तर. कारण आपल्याला मन सकारात्मक करणं, पॉझिटिव्ह बनवणं हे आपल्या स्वभावदोष निर्मूलनाचं महत्त्व. म्हणजे दोष जे असतात ते आपल्याला नकारात्मक करतात, आणि आपले जे गुण असतात ते आपल्याला सकारात्मक करतात. ईश्वर कसा सर्व गुणसंपन्न आहे, म्हणजे काय, तो पॉझिटिव्ह आहे, सगळे गुण आहेत त्याच्यामध्ये. तर आपल्या त्या मनातल्या ज्या दोषांच्या रूपातल्या ज्या त्रुटी आहेत, ज्या आपल्याला नकारात्मक करतात, त्याला दूर करणं हे महत्त्वाचं असतं. बरं. पण मग या सगळ्या प्रक्रियेतून आपला एक विशिष्ट असा स्वभाव बनत जातो, की आपण म्हणतो ना, हा व्यक्ती असा आहे, ह्याच्यात हे चांगलं आहे, हे निगेटिव्ह आहे. मग हा स्वभाव नक्की तयार कसा होतो? खूप छान प्रश्न आहे. आपण तर पाहिलंच की अंतर्मन कसं असतं. तर आपल्या वृत्तीमध्ये वृत्तीमध्ये ज्या गोष्टी आलेल्या असतात आणि आपल्या ज्या कृती वारंवार होतात, या दोन्ही गोष्टी जेव्हा या कृतींचं प्रगटीकरण वारंवार व्हायला लागतं, तसा आपला स्वभाव होतो. म्हणजे स्वभाव हा आपल्या वृत्ती आणि कृतींवर आधारित असतो. थोडक्यात स्वभाव म्हणजे थोडक्यात आपली प्रकृती काय. एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो की आपल्याकडे एक समजा शेजारची मुलगी नेहमी गप्पा मारायला येते, तर आपण तिला म्हणतो काय बोलका स्वभाव या मुलीचा, म्हणजे तिचा तो स्वभाव वारंवार प्रगट होतो, म्हणून आपण तिला बोलका स्वभाव असलेली मुलगी म्हटलेलं आहे. बरोबर. किंवा आपल्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर आपण कलिग्समध्ये चर्चा करताना काय म्हणतो की आपला बॉस फार रागीट आहे. म्हणजे रागीट हा का आहे, कारण त्याचा तो वारंवार रागीटपणा उद्भवतो, उफाळून येतो, म्हणून त्याच्या प्रकृतीला आपण रागीटपणा हा आपण अगदी जोडून टाकलेला. म्हणजे दोष जो आहे, म्हणजे स्वभावाचं वर्णन जे आहे ते गुण आणि दोष हे करतात एखाद्या व्यक्तीचं. बरोबर. अशा प्रकारे एखादी व्यक्ती अमुक एका विशिष्ट पद्धतीने वागते, तो त्याचा झाला स्वभाव असं आपण म्हणू शकतो. एखादा हुशार विद्यार्थी असतो, अभ्यासू स्वभावाचा म्हणतो आपण, तो कंटिन्युअस अभ्यास करत असतो. आणि आता हे मन जे आहे, म्हणजे सुरुवातीपासूनच त्याचा स्वभाव निर्मितीची प्रक्रिया घडत असते का, लहानपणापासूनच? आता जसं आपण म्हणतो की भाजी आवडणं वगैरे, किंवा आई वडिलांशी एका विशिष्ट पद्धतीने वागणं वगैरे, मग ही जी स्वभाव बनण्याची जी प्रक्रिया आहे ती अगदी सुरुवातीपासून चालू असते असं म्हणू शकतो का आपण? अगदी तुम्हाला मी सांगतो की या जन्मात फक्त 2% जे आपले मनामध्ये अंतर्मनामध्ये संस्कार असतात ते या जन्मातले असतात. खरं तर गेल्या जन्मातले 49% असतात, आणि गेल्या हजारो जन्मांचे 49% असतात. म्हणजे जर 100% आपल्या मनातल्या स्मृती संस्कार आहेत, तर त्यातले फक्त आपण लहानपणापासून आई वडिलांनी केलेले संस्कार असो किंवा आपण ग्रहण केलेले संस्कार असो, ते केवळ 2% असतात. पण गेल्या जन्मात जेवढं आयुष्य आपण भोगलेलं आहे त्याचे जे प्रबळ संस्कार आहेत ते आपल्या मनात 49% जवळजवळ असतात अध्यात्मशास्त्रानुसार, आणि 49% हे गेल्या हजारो वर्षांचे असतात. म्हणजे 98% जे संस्कार आहेत आपले ते हे गेल्या जन्मांचेच असतात, आणि केवळ 2% या जन्मांचे असतात. त्यामुळे हा जो स्वभाव आहे आपला, हा या जन्मातून किंवा सुरुवातीपासून बनतो असा नाहीये, तो गेल्या काही जन्मांचा परिपाक असतो. बरोबर. आता जो आपला स्वभाव आहे, समजा माझा स्वभाव बोलका आहे किंवा रागीट आहे किंवा अभ्यासू आहे, तर हा स्वभाव काय माझा मी जन्माल्यापासून बनलेला आहे असं नाहीये, तो काही गेल्या जन्मांच्या संस्कारांचा परिपाक म्हणून आज तो स्वभाव माझा बनलेला आहे. मग तसंच एखाद्याची आवड पण तशी असू शकते ना? अगदी तशी असते. जसं की अगदी लहान वयामध्ये एखादा फार निष्णात शास्त्रीय गायक बनतो, मग ही कुठेतरी पूर्वजन्माची साधना असते, त्याची संगीत साधना असते, म्हणूनच ते होतं. बरोबर, ते ह्यातनं सिद्धच झालं. मग तसंच जसं गुणांच्या बाबतीत आहे, तसंच दोषांच्या बाबतीत, म्हणजे मनाच्या या सगळ्या विकृतीतून किंवा वाईट विचारातून जे दोष निर्माण होतात, त्याचा आपल्या जीवनावर, वैयक्तिक जीवनावर कसा परिणाम होत असतो? निश्चितच आपल्या जीवनावर त्याचा खोलवर परिणाम होत असतो, कल्पनाच करू शकत नाही आपण. कारण आपलं जीवन आपण जगतो. आता समजा माझा स्वभाव हा रागीट आहे,
तर राग म्हणजे काय? दुसऱ्याचा दोषाचा माझ्या मनावर निर्माण केलेला मी आसूड आहे. राग खरंय. दुसऱ्याविषयी येतोय ना, खरंय. दुसऱ्याचा दोष पाहून राग येतोय, दुसऱ्याची परिस्थिती पाहून राग येतोय. तर माझं मन अस्वस्थ झालंय, म्हणजे मी मनाच्या आनंदापासून दूर गेलोय, माझी वैयक्तिक हानी या दोषापासून झाली आहे. बरं, मी तो राग व्यक्त करतोय, त्यामुळे समाजात माझ्या घरातले पारिवारिक मंडळी असो किंवा कार्यालयीन सहकारी असो, ते माझ्यापासून दूर जातात मी रागीट झाल्यामुळे. समाजातली माझी प्रतिष्ठा ही रागीटपणामुळे वाया जाते. बरं, अध्यात्मशास्त्र असं विलक्षण शास्त्र आहे की आपल्याकडे कर्मफल सिद्धांत आहे. म्हणजे काय? तर आपण जे कर्म करतो ना, त्याचं फळ भोगावं लागतं. तर दोषांचं जे कर्म होतं, दोषांमुळे, तर रागीटपणामुळे मी एखाद्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली, एखाद्याला शिवी दिली समजा मी थोडक्यात, तर शिवी दिली तर मला त्याचं कर्मफळ आहे की मला काहीतरी भोगावं लागेल. त्याचं काहीतरी वाईट कर्म केलं, त्याचं फळ हे भोगावं लागणार आहे. म्हणजे अध्यात्मशास्त्रानुसार सुद्धा माझं पतन आहे. माझ्या या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात नाही मला भोगावं लागेल. त्यामुळे आपण आपल्या दोषांच्या संदर्भात त्याचा परिणाम जो असतो तो केवळ वैयक्तिक जीवनात परिणाम करत नाही, तो सामाजिक जीवनात सुद्धा करतो, आपल्या प्रगतीमध्ये म्हणजे करिअरच्या जीवनात सुद्धा करतो आणि आध्यात्मिक सुद्धा हानी करतो. एकंदरीतच या सगळ्या आपल्या ज्या स्वभाव दोषांचा नुकसानच आहे. अगदी. वैयक्तिक आयुष्यात सुद्धा, पारमार्थिक आयुष्यात सुद्धा, अगदी. सार्वजनिक आयुष्यात सुद्धा. तर अशा पद्धतीने ह्या मनाचं कार्य किंवा दोष आणि त्यांचे परिणाम हे आत्ता आपण अगदी छान विस्तृतरित्या समजावून सांगितलं. दर्शक हो, आपण मगाशी जसं सांगितलं तसं ही एक सिरीज आम्ही तुमच्यासमोर घेऊन येत आहोत की ज्यामध्ये स्वभाव दोष हे कसे घालवायचे किंवा आपल्यामध्ये गुण कसे निर्माण करायचे, त्यांची वृद्धी कशी करायची, ही सगळी प्रक्रिया अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने सविस्तर आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठीच आपल्याबरोबर विशेष अतिथी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री चेतनजी राजहंस हे आपल्याला ह्याच्यावर अतिशय उत्तम असं मार्गदर्शन करत आहेत. ही सिरीज तुम्ही पाहत राहा आणि या सिरीज पाहण्यामध्ये मी पालकांनाही आवाहन करेन की तुम्ही तुमच्या मुलांनाही ही सिरीज पाहत असताना, पॉडकास्ट पाहत असताना आपल्यासोबत पॉडकास्ट बघण्यासाठी तुम्ही घेऊन बसा. त्यांना ही प्रक्रिया त्यांच्या साध्या सोप्या भाषेमध्ये समजावून सांगा. आणि मनाची प्रक्रिया कशी असते किंवा मन घडवणं, चांगले संस्कार अर्जित करणं आणि आपल्यातले दोष घालवणं ही एक मोठी प्रोसेस आहे आणि ती कशी करावी, यातनं व्यक्तिमत्व विकास कसा साधावा, या संदर्भातलं अत्यंत महत्त्वपूर्ण ज्ञान आपल्याला इथे मिळणार आहे. तर पाहत रहा आमचा सनातन संस्थेचा यूट्यूबचा चॅनल. आणि यासाठी आणि याही पुढच्या आमचे या विषयावरचे पॉडकास्ट आपल्याला पाहण्यासाठी, मिळण्यासाठी तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोचवा. धन्यवाद. चेतनजी, आपण इथे आलात, विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहिलात आणि या विषयावर सविस्तर आम्हाला मार्गदर्शन तुम्ही करत आहात, त्याबद्दल तुमचेही धन्यवाद. खूप धन्यवाद. खरं तर एक मला इथे शेवटी मुद्दा एवढं सांगायचं आहे की आमचे जे गुरुदेव आहेत, सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परमब्रह्म डॉक्टर जयंत आठवले, हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मानसोपचार तज्ज्ञ आणि वैद्यकीय संमोहन उपचार तज्ज्ञ आहेत. तर त्यांनी मनाच्या अभ्यासाविषयी किंवा स्वभावदोषांच्या संदर्भात खूप चांगलं संशोधन, मोठं संशोधन कार्य केलं आहे आणि जवळजवळ 13 पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत या विषयावर. तर sanatanshop.com या वेबसाईटवर आवर्जून ही सगळी पुस्तकं उपलब्ध आहेत. तर जे श्रोते या विषयावरचे जिज्ञासू आहेत त्या सगळ्यांना मी आवाहन करतो की sanatanshop.com वर मनाच्या रचनेचा अभ्यास असो किंवा स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया असो, या संदर्भात सनातन संस्थेची जी 13 प्रकाशनं आहेत त्याचा तुम्ही आवर्जून लाभ घ्या. धन्यवाद.